भारतातील दोन रामसर स्थळे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. आता हा भौगोलिक घडामोडी संदर्भातला, भूगोल आणि पर्यावरण घडामोडीतला प्रश्न आहे. जिओ आणि एन्व्हायरमेंट संदर्भातला टॉपिक आहे. जेव्हा जेव्हा भारतातले रामसर स्थळ जाहीर केलेले जातात तेव्हा 100% त्यावर कुठल्या ना कुठल्या परीक्षेवर प्रश्न दिसतात. मग आता 27 सप्टेंबर 2025 रोजी बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील, लक्षात घ्या, बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय, बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील गोकुळ जलाशय आणि पश्चिम चंपारण्य जिल्ह्यातील, लक्षात घ्या, उदयपूर झील. आता हे दोन नाव लक्षात पाहिजे, उदयपूर झील आणि गोकुळ जलाशय लक्षात असू द्या. यांचा दोन नवीन पाणथळ जागांचा रामसर यादीत समावेश करण्यात आलेला आहे. आलं का लक्षात? अगोदर 91 होते, आता 91 होते, 91 प्लस 2 पकडात, आता रामसर स्थळ भारतातले झालेले आहे 93 झालेले आहे. मग आता गोकुळ जलाशय लक्षात घ्या, हे बक्सर जिल्ह्यामध्ये आहे, बिहारमधील, ठीक आहे. आणि उदयपूर सरोवर जे आहे, हे पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात बिहारमध्ये आहे. मग आता थोडक्यात याच्याबद्दल जर बघितलं, भारतातील रामसर स्थळांचा इतिहास आणि त्याची प्रगती जर बघितली तर भारतातील पहिले